हाय हॅलो नमस्कार, मी जया होम टेस्ट विथ जयामध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत आहे। तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत पालक पनीरची भाजी। इथे एक जुडी पालक घेतलेली आहे, तिला मी तोडून एका टोपामध्ये पाणी टाकून 5 मिनिटं शिजून घेतलेली आहे। इथे 250 ग्राम आपण पनीर घेतले आहे। छोटी वाटी तुरीची डाळ घेतली आहे, अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे। तुरीच्या डाळीने भाजीला चव छान येते। आता तुरीच्या डाळीला धुवून आपण कुकरमध्ये टाकला आहे। 2 मीडियम आकाराचे टोमॅटो अगदी बारीक चिरून घ्यायचे आहेत आपल्याला। आता डाळीमध्ये पाणी टाकून डाळीला शिजून घेऊया कुकरमध्ये। डाळीला अगदी नरमसूतपणे शिजून घ्यायचा आहे। तोपर्यंत आपण दुसरीकडे पालक आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पालकला प्युरी करून घेऊया। त्यामध्ये थोडं पाणीही टाका, म्हणजे पालक व्यवस्थित बारीक होते। अगदी आपल्याला अशी पेस्ट पाहिजे पालकची। आता इकडे तुरीची डाळ व्यवस्थित शिजलेली आहे। आता डाळीला आपण पळीनेच कुकरमध्ये घोटून घेतला आहे। एकदम व्यवस्थित असं घोटून घ्यायचं आहे आपल्याला। आता इकडे आपण गॅसवर कढई घेणार आहोत। कढई गरम झाली की त्यामध्ये पनीर तळण्यासाठी तेल घेतलं आहे। आता तेलामध्ये पनीरचे तुकडे टाकून पनीरला तळून घेणार आहोत। पनीरला सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे। पनीर तळताना गॅस कमी करू नका, मीडियम आचेवर करा, नाहीतर थोडा मोठा ठेवा। कमी गॅसवर पनीर तळायला घेतलं तर पनीर कढईला चिटकून जातं, त्यामुळे मीडियम आचेवरच तळा पनीर। आता इथं मी पनीर प्लेटीमध्ये काढून घेत आहे। आता त्याच कढईमध्ये आपण 2 वरगळे तेल टाकून घेणार आहोत। आता 1 चम्मच इथं बटर घेतला आहे, बटरनी चव छान येते। थोडेसे जिरे टाकूया फोडणीमध्ये। अद्रक लसूणची पेस्ट घेतली आहे 1 चम्मच। आता ह्याला व्यवस्थित असं परतून घेऊया। आता इथं परतलं गेलं की आता इथे छोटे 2 कांदे घेतले आहे, अगदी बारीक चिरून घ्या। कांद्यालाही व्यवस्थित आपण तेलामध्ये तळून घेणार आहोत, परतून घेणार आहोत त्याला। कांदा बघा इथं व्यवस्थित असा छान परतला गेला आहे। आता इथे आपण हळद टाकणार आहोत। चमच्याचे प्रमाण दाखवलेले आहेत, अगदी त्याप्रमाणे मी घेतलं आहे। इथे 2 चमचे आपण तिखट घेतलं आहे। लाल मिरची पावडर आहे ती साधी। इथं धना पावडर घेतला आहे, जिरा पावडर टाकला आहे। धना पावडर 1 चम्मच आहे आणि जिरा पावडर आपण अर्धा चम्मच टाकलेला आहे। आता ह्याला व्यवस्थित असं परतून घेऊया। आता इथे आपण पालकची प्युरी टाकणार आहोत, जी मिक्सरमध्ये आपण बारीक केली होती। आता मंडळी, इथे आपल्याला पालकची प्युरी 5 मिनिटं तर कमीत कमी अशी परतून घ्यायची कढईमध्ये। गॅस इथं आपण कमीच ठेवणार आहोत। राऊंड चमच्याने आपल्याला ह्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। आता इथं शिजलेली डाळ टाकलेली आहे बघा। डाळीलाही व्यवस्थित असा। आता इथं आपण घरचा काळा मसाला टाकणार आहोत। तुम्हाला कुठला आवडत असेल गरम मसाला तो टाका। चवीनुसार मीठ टाकणार आहोत। आता व्यवस्थित असं आपण भाजीला परतून घेऊया। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। आता इथं मी मॅगी मसाला टाकला आहे, हा ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तरच टाका।
आता इथं वरून आपण फोडणी टाकणार आहोत. तर 1 वरगळ तेल घेतलं आहे आणि 1 चमचा आपण ह्याच्यामध्ये बटर टाकणार आहोत. बटर असं व्यवस्थित वितळलं गेलं की मी आता इथे लसणाचे तुकडे टाकलेले आहेत, अगदी बारीक कापलेले आहेत. आणि अद्रकचे हे थोडे तुकडे कापलेले आहेत. हे अगदी थोडं थोडं घेतलं आहे. अखंड 1 लाल मिरचीचा तुकडा टाकला आहे आपण. आता हे व्यवस्थित असा कलर आला की इथं अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे. आता कढईमध्ये आपण फोडणी टाकून घेऊया. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा, कमेंट्स करा. तर मंडळी, मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला भाजी आवडली असेल आणि तुम्ही बनवून बघितली असेल तर. थँक्यू मंडळी व्हिडिओ बघितल्याबद्दल.